काय हो, असे अंधारात का बसल्यात? दिवे लागण्याची वेळ झालीये. अजिबात लाईट्स ऑन करायचे नाहीयेत. अंधार आहे तसाच राहू दे. का? का हे तुम्ही विचारताय? माझ्या पूर्ण लाईफ मध्ये अंधार पसरलाय तुमच्यामुळे. माझ्यामुळे? म्हणजे? तुम्हाला मी सांगितलं होतं, आयडिया दिली होती की आज माझी इन्व्हेस्टर सोबत खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे, पण नाही, तुम्हाला फक्त तुमच्याच कामाची काळजी आहे. इन्व्हेस्टर सोबत मीटिंग सुरू असताना तुमचा कॉल आला आणि काय झालं? आणि काय झालं? माझ्यामुळे काही गडबड झाली का? नाही, तसं असेल तर खरंच सॉरी. मी काही तुम्हाला मुद्दाम त्रास द्यावा किंवा तुमचं नुकसान व्हावं म्हणून असं नाही केलं हो. मी तरी काय करणार? तुम्हाला नाही तर कोणाला सांगणार? हे दुसरं कोणीच नव्हतं. तुम्ही सोडून दुसऱ्या कोणाला फोन करणार होते मी? मॅडम पण आजारी होत्या, आदित्य सर पण आले नव्हते. काय करू, कसं करू, मला काहीच सुचत नव्हतं, म्हणून मी तुम्हाला कॉल केला. पण खरंच सॉरी, तुमचं नुकसान व्हावं म्हणून मुद्दाम मी असं नाही केलं. इनफ. तुमच्या त्या एका कॉलमुळे किती घोळ झाला माहितीये? माझी इतक्या दिवसांची मेहनत, माझा वेळ वाया जातोय की त्याचा मला फायदा होतो, हे सगळं त्या एका मीटिंगवर डिपेंड होतं. आणि तुमच्यामुळे आज माझी ती मीटिंग तुमच्यामुळे आज माझी ती मीटिंग सक्सेसफुल झाली आहे काकू. थँक्यू सो मच. थँक्यू. आली तू? अगं तू उद्या येणार होतीस ना? सरप्राईज. या बसा वैदे, यांना ओवाळूयात. बसा. मला का ओवाळताय? हो, ओवाळू द्या. तुम्ही युद्ध जिंकून आलाय, बच्चू मामाने सांगितलं मला. आज तुम्ही पहिल्यांदा स्वतःच्या हिमतीवर माहेरच्या चहासाठी इन्व्हेस्टमेंट आणली आहे. या बसा वैदे, बसव यांना. खरं तर केकच कापणार होतो, पण काय करणार, केक तुमच्या परंपरेत बसत नाही. इनफॅक्ट आमचा पार्टी करण्याचाही प्लॅन होता, पण पार्टी यांच्या संस्कृतीत बसत नाही. शेवटी आम्हाला हे ओवाळणं करावं लागतंय. काय एकच मिनिट. घ्या, लाडू घ्या. केवढं घाबरवलं तुम्ही मला. स्वर्गाला टच करून आले मी. देवा, नशीब वाचले. नाही, ते सगळं ठीक आहे, पण स्वर्गालाच टच केलं कशावरून? इतकाही कॉन्फिडन्स बरा नव्या. छान होता विनोद तुमचा. आता हसू मी? नाही, तुम्ही आता प्लीज ते उंदीर मांजराचं भांडण करू नका यार. थांबा आता. काऊ, जा बरं, फ्रेश होणे जा. बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला तुझ्या नवीन बिझनेस साठी इन्व्हेस्टमेंट मिळाली ना? थँक्स. अरे आधी सांगायचंस ना. म्हणजे मी आले तेव्हा तू ही सगळी तयारी करत होतास आणि मी विचारलं तर तू काहीच बोलला नाहीस. सरप्राईज द्यायचं होतं ना. गुड. बाय द वे, वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. तुला खोटं चांगलं लपवता येतं. म्हणजे नाही मिळाली आहे ना इन्व्हेस्टमेंट?